नमस्कार मित्रांनो. शासन निर्णय, वित्त विभागाचे अपडेट्स आणि कर्मचारी संबंधित महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत आहात GR महाराष्ट्र. आजची मोठी बातमी आहे अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत. वित्त विभाग महाराष्ट्रामार्फत दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश अद्याप आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. ही मुदतवाढ दिनांक 1 मार्च 2026 ते 31 ऑगस्ट 2026 या कालावधीसाठी लागू राहणार आहे. म्हणजेच संबंधित विभागांना या कालावधीत त्यांच्या अस्थायी पदांचा आढावा घेण्याची आणि सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच या कालावधीत सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या आस्थापनेवरील तसेच त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयांमधील मंजूर पदांचा सविस्तर आढावा घेणं बंधनकारक राहणार आहे. सुधारित आकृतीबंध तयार करून त्यास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणं आवश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे यानंतर सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यासाठी कोणतीही अतिरिक्त मुदतवाढ दिली जाणार नाही याची सर्व विभागांनी नोंद घ्यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित अस्थायी पदे सेवार्थ प्रणालीमध्ये कार्यरत असल्याची खातरजमा विभागाने करणं आवश्यक राहणार आहे. हा शासन निर्णय प्रशासनिक दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून पुढील काही महिन्यात विभागनिहाय मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशाच महत्त्वाच्या शासन निर्णयांची अचूक आणि अधिकृत माहिती मिळवण्यासाठी GR महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.